नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण परभणीला दत्तक घेणार. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून परभणीकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात सत्ता द्यावी. आपण परभणी दत्तक घेऊ आणि शहराचा सर्वांगीण विकासाचा मार्ग खुला करू, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आश्वासन दिले. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रभाग क्रमांक 13चे विकास प्रभाकर लंगोटे यांनी यावेळी आपल्या भाषणात परभणी शहराच्या विकासासाठी आपण लढत आहोत असेही सांगितले. परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकी 2026 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे उमेदवार, प्रभाग क्रमांक 13चे उमेदवार राहुल गौतम कांबळे, इम्रान खान लियाकत खान, इम्रोज खान मोहम्मद खान आणि विकास प्रभाकर लंगोटे हे 4 उमेदवार प्रभाग क्रमांक 13 मध्ये निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीच्या 65 जागा निवडून याव्यात असेही यावेळेस लंगोटे यांनी आपल्या भाषणात संबोधित केले. यावेळी खासदार फौजिया खान, आमदार राजेश विटेकर, माजी आमदार विजय भांबळे, प्रथम महापौर महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, अक्षय देशमुख, माजी आमदार मधुसूदन केंद्रे, संतोष बोबडे यांच्यासह अन्य नेते पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वसाधारण गटामधून ही परभणी शहर महानगरपालिकेची निवडणूक लढवित आहे. गेल्या 5 वर्षामध्ये देखील मी परभणी शहर महानगरपालिकेचा नगरसेवक होतो. तर यापूर्वी देखील माझे आई वडील देखील नगरसेवक होते. परभणी शहर महानगरपालिका जेव्हा स्थापन झाली तेव्हा परभणीचे प्रथम महापौर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतापभाई देशमुख यांना मान मिळाला. त्यांच्यासोबत देखील आम्ही सहकारी म्हणून सर्वजण उपस्थित होतो. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी आम्हाला जो पाण्याचा प्रश्न होता त्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी UID SSMT अमृत योजना या योजना दिल्या होत्या आणि त्या योजनांमधून परभणी शहरातील जी स्लम एरियामधील तसेच वसाहतीमधील पाण्याचा प्रश्न या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सहकार्याने मिटवलेला आहे. त्याचप्रमाणे परभणी पाथरी मतदारसंघाचे आमदार माननीय राजेशदादा विटेकर साहेब यांचं देखील काम आपण सर्वजण बघत आहात की राजेशदादा हे परभणी शहरासाठी तसेच परभणी जिल्ह्यासाठी संपूर्ण पक्ष वाढवण्यासाठी मदत हातभार लावत आहेत. त्याचप्रमाणे परभणी शहराचे उभरते नेतृत्व आमचे मित्र अक्षय देशमुख यांनी देखील आता नुकतीच भूमिगत गटार योजनेसाठी अजितदादाकडे मागणी केली होती आणि ती मागणी अजितदादांनी मान्य केली आहे. त्याचप्रमाणे समांतर पाणी पुरवठा योजना देखील दादांनी आपल्या परभणी शहराला दिलेली आहे. तर मित्रांनो, मी एकच सांगू इच्छितो की परभणी शहराचा जर विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार उभे आहेत त्यांना आपण सर्वांनी जास्तीत जास्त भरघोस मताने निवडून देऊन ही परभणी शहर महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात द्यावी, जेणेकरून पुढे चालून जे आपल्या भागातील जे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न, नालीचे प्रश्न, इतर कोणते प्रश्न आहेत तर ते सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रयत्न करू. कारण गेल्या 5 वर्षामध्ये या परभणी शहर महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाची सत्ता होती. त्यावेळी जे महापौर होते तर त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये काय विकास केला परभणी शहराचा ते आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि त्यांना माहीत आहे की आज त्यांनी काय केलंय की ज्याच्यामुळे जनता त्यांना मत देईल. परंतु त्यांनी कसल्या प्रकारचं काम न करता फक्त या परभणी शहराच्या जनतेला भूलथापा आणि मूर्ख बनवण्याचं काम केलेलं आहे. परभणी शहरामध्ये कुठल्याही शहरातील कोणताही रस्ता असा नाही की ज्या रस्त्यावर धूळ नाही. पूर्ण धूळ आणि खड्डे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की ज्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे. फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक ज्या प्रभागामध्ये निवडून आलेले होते तर त्यांनी आपापल्या परीने काम करून आपल्या वार्डाचा विकास केला आहे. त्यामुळेच आज जे आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात
तर त्याची जी पावती आहे की तुम्ही आम्हा सर्वांना प्रेम करता. तर माझी आपल्या सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे की कसल्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता येणाऱ्या 15 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावरील बटन दाबून परभणी शहरातील सर्व उमेदवारांना विजयी करावे. जय हिंद, जय राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या आजच्या परभणी महानगरपालिका उद्याच्या 15 तारखेला कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निर्णय माझे परभणीकर घेणार आहेत आणि त्या संदर्भामध्ये मी माझे विचार मांडण्याच्या करता तुमच्या समोर उभा आहे. त्या सभेला उपस्थित असणाऱ्या खासदार फौजियाताई खान, तसंच विजयराव, तसंच दोन्ही विजयराव गवाळे पण आणि आमचे भांबळे पण, तसंच राजेश विटेकर, आमदार राजूभैया नवघरे, प्रतापराव देशमुख, अक्षय देशमुख, मदनरावजी विटेकर, लक्ष्मीकांतजी देशमुख, भावनाताई नकाते, अजय भैया चौधरी, नंदाताई राठोड, संजय कदम, सचिन पाचपुणे, डॉक्टर अंकुश लाड, चंद्रकांत राठोड, मोईज अन्सारी, श्रीकांत विटेकर, मिशिलेश केंद्रे, शाकीरभाई सिद्दीकी, विजयराव गव्हाणे, ऋषीभैया देशमुख, सर्व मधुसूदन डॉक्टर केंद्रे, रामराव उबाळे, माजी शेठ, मयंक स्वामी, संतोष पेडकर, आकाश मैंड, गणेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय उमेदवार, माझे प्रतिष्ठित नागरिक, माझ्या लाडक्या बहिणी, माझे बांधव, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, तसं बघितलं तर परभणीचा आणि माझा जवळचा संबंध पाठीमागच्या काळामध्ये आला आणि मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना मी एक गोष्ट बघितली. माझं मराठवाड्यातलं एक महत्त्वाचा जिल्हा परभणी, परंतु जिल्ह्याचं ठिकाण असताना देखील परभणीमध्ये जो मोठ्या प्रमाणावर विकास व्हायला पाहिजे होता तसा दुर्दैवाने होऊ शकला नाही. आज मी राज्याचा अर्थमंत्री आहे. सुदैवाने अलीकडेच माझ्याकडे अल्पसंख्याक विभाग आलेला आहे. त्या विभागामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, त्याच्यामध्ये पारसी, जैन, शीख असा वेगवेगळा समाज त्याच्यामध्ये मोडतो. त्याचबरोबर माझ्याकडे क्रीडा खातं आहे, अवकाफ खातं आहे आणि त्याच्यामुळे मी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ठरवलेलं आहे की मला राज्याला वेगवेगळ्या विभागाला निधी द्यावा लागतो, परंतु तो देत असताना माझा अल्पसंख्याक विभाग आहे त्याला संख्येच्या प्रमाणामध्ये निधी मिळत नाही आणि म्हणून तो निधी कसा आपल्याला वाढवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न माझ्यासारख्याचा आहे. अलीकडे मी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं फिरतोय. बऱ्याचशा ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीनं युती केलेली आहे आणि त्याच्यातून उमेदवार उभे केलेले आहे. तीच गोष्ट माझ्या परभणी शहराच्या करता झाली. काही घड्याळाचं चिन्ह घेऊन उभे आहेत, काही तुतारीचं चिन्ह घेऊन उभे आहेत. उमेदवारी देत असताना वेगवेगळ्या जाती धर्माला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्यामध्ये मी ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे चालला हे सांगत असतो त्यावेळेस कृती देखील आमची तशाच पद्धतीची असते. मग अल्पसंख्याक विभाग असे, अल्पसंख्याक समाजातले माझे उमेदवार असतील, माझ्या सर्वसाधारण उमेदवार असतील, त्याचबरोबर ओबीसीचे उमेदवार असतील, मागासवर्गीय उमेदवार असतील, महिला पुरुष दोन्ही, काही मी अनुभवी देण्याचा प्रयत्न करतो आणि काही नवी कोरी पाठी असणारे द्यायचा प्रयत्न करतो. कारण प्रत्येक निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपल्याला नव्या लोकांना पण शिकवायचं असतं. कारण एवढा मोठा महानगरपालिकेचा कारभार चालवायचं म्हटलं तर नव्या जुन्यांचा व्यवस्थितपणे समन्वय साधल्याशिवाय विकास साधता येत नाही. माझ्या परभणीतले अनेक लोक माझ्या पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये आहेत आणि तिथेही निवडणुका चालू आहेत. मित्रांनो, त्यांना विचारा की त्या पिंपरी चिंचवडचा मागच्या 25 वर्षात मी कशा प्रकारचा कायापालट केला. मी ज्या ज्या शहरामध्ये लक्ष घालतो
किंवा जी शहरं आमच्या विचाराचे नगरसेवक नगरसेविका निवडून देतात तिथं विकासाच्या बाबतीमध्ये केंद्राचा निधी कसा आणायचा, राज्याचा निधी कसा आणायचा, CSRचा निधी कसा आणायचा, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी कसा आणायचा, ह्या सगळ्या गोष्टीची सांगड घालावी लागते. कारण एकट्या महानगरपालिकेच्या कर रूपातनं येणाऱ्या पैशातून आपल्याला विकास संपूर्ण साधता येत नाही. आता आपल्याच भागामध्ये आपण पिण्याच्या पाण्याची योजनेचं काम हाती घेतलेलं आहे. आपल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेजचं आता आपण टेंडर काढलेलं आहे. आपल्याला ही सगळी कामं झाल्यानंतर पुन्हा रस्ते हे चांगले रुंद हे ठेवावे लागणार आहेत. आपल्याकडं पंतप्रधान आवास योजनेचा हा कार्यक्रम गोरगरिबांना हक्काची घरं देण्याच्या करता राबवावा लागणार आहे. त्याला राज्य सरकारची पण जोड द्यावी लागणार आहे. कुठलाही बेघर माणूस कुठल्याही जाती धर्माचा असू द्या त्याला हक्काचं घर देण्याची स्कीम ही सरकारने आणलेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे की या सगळ्या उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता आपलं भलं कशात होणार आहे, आपल्याला निधी कुठनं मिळणार आहे, आपल्याला योग्य दिशा देण्याचं काम कोण करणार आहे याबद्दलचा विचार हा त्या ठिकाणी झाला पाहिजे. परभणी शहरामध्ये येत असताना बाहेरील वाहनांचा भार कमी करण्यासाठी आपण पाथरी रोड ते असोला या भागामध्ये बायपास प्रमाणेच असोला ते कृषी विद्यापीठ मार्गे ब्रह्मणगाव तसेच ब्रह्मणगाव ते पाथरी रोड असे 2 नवीन बायपास निर्माण करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. मी तुम्हाला शब्द देतो राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून केंद्रामध्ये आमच्या फौजियाताई देखील मदत करतील. माझ्याही केंद्रातल्या अनेक मंत्र्यांच्या ओळखी आहेत. नितीन गडकरी साहेबांना मी त्या ठिकाणी सांगितलं आणि राज्य सरकारचा तर अर्थसंकल्प आपल्याच हातात असतो आणि त्याच्यामुळे PWD असेल किंवा राज्य सरकारचा त्याच्यामध्ये रस्ते विकास महामंडळ असेल कुठेही आपल्याला त्याचं मदत करायला अडचण येणार नाही. आपल्या परभणी महानगरपालिकेच्या शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी बऱ्याच मोकळ्या जागा आहेत. त्यावर BOT तत्वावर कॉम्प्लेक्स बांधून जेणेकरून माझ्या महानगरपालिकेचं स्वतःचं उत्पन्नाचं एक साधन हे आपल्याला निर्माण होऊ शकतं. आणि तशा प्रकारचा जो प्रस्ताव आहे त्याच्यावर देखील उद्याच्याला माझ्या विचाराची महानगरपालिका आली, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराची महानगरपालिका आली तर त्यांना ते ठराव करून तशा पद्धतीनं कारवाई करायला आम्ही भाग पाडू. परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं तुमच्या माझ्या शहरामध्ये गोरगरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांच्यासाठी CBSE अभ्यासक्रमाची शाळा ही सुरू करण्याचा निर्णय देखील घेण्यात येईल. मी आता काही महानगरपालिकेमध्ये जे आमच्या विचाराचे आहेत तिथं मराठी मीडियमच्या शाळा तिथं मराठी तर शिकवणार कारण ती तुमची माझी मातृभाषा आहे. ती आपल्या मुलांना मुलींना आलीच पाहिजे. त्याशिवाय आपल्याला कुठलाही दुसरा विचार देखील करता येणार नाही. परंतु ती भाषा येत असताना आपली मुलं मुली बरोबर गोरगरिबांच्या असू द्यात मध्यमवर्गीयांच्या असू द्यात त्यांना देखील इंग्रजी अतिशय उत्तम पद्धतीनं बोलता आलं पाहिजे. परंतु ते भाषणामध्ये सांगून चालणार नाही. त्याकरता कृती करावी लागेल. आणि आता स्पर्धेच्या युगामध्ये AIचं युग आलेलं आहे. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीत त्याला म्हणतात आणि त्या युगातली मुलं माझ्या परभणीमधल्या शिकली पाहिजे. त्याकरता CBSE अभ्यासक्रम सुरू करण्याच्या करता तिथं जो काही निर्णय घ्यावा लागेल जी काही मदत करावी लागेल त्यामध्ये आता खूप मोठ्या मोठ्या कंपन्या NGOज आमच्याकडे येतात की आम्हाला ग्रामीण भागातली एखादी शाळा द्या. आम्ही त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घालतो. आम्ही त्याच्यामध्ये दर्जेदार शिक्षण देतो. जे मराठी पण उत्तम आम्ही त्या ठिकाणी त्यांचं करतो आणि इंग्रजी पण आम्ही उत्तम करतो. या पद्धतीचा निर्णय आपल्याला उद्याच्या काळामध्ये घ्यायचा आहे. परभणी शहरात महानगरपालिकेच्या वतीनं स्वतःचं मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आपल्याला निर्माण करावं लागेल. वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी आपले सहकारी राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफांच्याकडे. त्याच्यामध्ये मी मुश्रीफ साहेबांना सांगेन ते म्हणतील दादा निधी द्या. निधी मी देईन कारण माझ्या परभणीमधले
आरोग्य चांगलं परभणीकरांचं राहण्याकरता त्यांना दुसऱ्या कुठल्या शहरामध्ये जाऊन उपचार करणं हे कधी कधी महागाचं पडतं, परवडत नाही, ऐपत नसते आणि त्यामुळं इथल्याही वर्गाला किफायतशीर दरामध्ये, वेगवेगळ्या गरीब वर्गाला तर मोफत दरामध्ये अशा पद्धतीनं मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपण निर्माण करू, त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा द्यायच्या. माझ्या आता डोक्यात आलेलं आहे की आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.